नवी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरार टोली येरखेडा परिसरातील लाईफलाईन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अहमद यांच्याकडे घरफोडी करणाऱ्या टोळीला नवीन कामठी पोलिसांनी जेरबंद केलं आहे। नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी कळमना मार्गावरील मटार टोली इथल्या लाईफलाईन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तमीम फाजिल मुफ्तार अहमद हे कुटुंबासह लाईफलाईन हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या 3ऱ्या माळ्यावर वास्तव्यास आहेत। ते 25 मेला कुटुंबासह कुल्लू मनाली इथं फिरण्यासाठी गेले होते। 30 मेला पहाटे 4 वाजताच्या सुमारास आरोपी खलील अहमद कदीर अहमद, अंकित प्रकाश शेवंते, कलीम खान इब्राहिम खान, आकाश उर्फ आतून राजकुमार मिश्रा तसंच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड मुख्य आरोपी मोहम्मद अकरम उर्फ दादा जामील अख्तर अन्सारी असे 5 जण घरात शिरले आणि चोरी करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला। दवाखान्यात लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये 5ही आरोपी कैद झाले होते। आरोपी पसार होत असताना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यांना ते दिसून आले। कर्मचाऱ्यांना आरडाओरडा केला तर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। पोलिसांनी तक्रारीच्या काही तासातच चोरांच्या टोळीला अटक केली। मात्र मुख्य सूत्रधार अजून फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे। तर चौकशी दरम्यान इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही आहे। 4 इसमांनी कामठी येथील पाहिजे आरोपी जो आमच्याकडे पाहिजे आरोपी आहेत त्यांच्या पाहिजे आरोपी जो आहे अकरम दादा यांच्या सांगण्यावरून अंकित याने 2 व्यक्ती नागपूरतून आणले आणि त्यानंतर त्या सर्वांनी प्लॅन केला आणि 29 तारखेच्या रात्री सर्व प्लॅन केल्यानंतर 30 तारखेच्या सकाळी म्हणजे 3 वाजून काही मिनिटांनी ते घरात प्रवेश केला मागच्या याने आणि त्यानंतर त्यांनी लॉक तोडून बेडरूममधील असलेले लॉकरमधून त्यांनी जवळपास 13 लाख रुपये चोरी केली आणि ते पसार झाले होते। त्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना सगळ्यांना 4 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। त्या 4 लोकांकडून 1,98,000 रुपये जप्त करण्यात आले आहे। त्यांनी गुन्ह्यात वापरले 2 व्हेकल जप्त करण्यात आलेले आहे आणि सध्या फरार असलेला आरोपी अकरम दादा याचा शोध घेणे सुरू आहे।